चला सगळ्यांना शुभ पहाट, शुभ पहाट. आपण खूप अमृतसमयी ब्राह्मी मुहूर्तावर जमतो आणि ध्यान करतो. कारण याचं एक कारण आहे, की या वातावरणात खूप सुंदर व्हायब्रेशन्स असतात. अँजेलिक ऊर्जा थोड्याफार असतात. 3:30ला उठलं तर जास्त ते असतात. 3:30चं ध्यान मी घेत असते. काही ठराविक शिवसरोदय शास्त्र शिकलेल्यांचं, शिवसाधकांचं. ते थोडंसं हायर लेव्हलचे ध्यान प्रकार आहेत. ध्यान घटना आपण जे म्हणतो ॲक्चुअल ते. पण लगेच काही ध्यानाची सवय लागत नाही. त्यामुळे टप्प्याटप्प्याने ध्यान हे करावं लागतं आणि मग ॲट अ टाईम नुसतं ध्यानाचं आध्यात्मिक फायदे मिळवण्यापेक्षा सर्वांगीण फायदे आपल्याला मिळाले पाहिजेत, असा थोडासा आमचा हे आहे, प्रिन्सिपल आहे, की भोगूनच काही गोष्टी आपण विरक्त करू शकतो आणि हे भोगून अबंडन्स समृद्धी मिळवायची कशी? सर्वांगीण समृद्धी शारीरिक असेल, मानसिक असेल, आर्थिक असेल, रिलेशनशिप व्हॉटेव्हर काहीही आपल्या जीवनातल्या एरियामध्ये आपण समृद्ध कसं होऊ शकतो, असं आम्ही डिझाइन करत आहोत, घेत आहोत ध्यान प्रकार. त्यामुळे सगळंच मिळतं आणि मग हे झालं, की आता यातून विरक्त झालं पाहिजे. कारण कुठल्याही डिझायर या संपत नाहीत आणि डिझायर इज द सोल कॉज ऑफ द सॉरो. असं बुद्धांनी सांगितलेलं पण आहे आणि त्याच्यावरचा महान मंत्र सुद्धा दिलेला आहे. हव्यास जो असतो जीवनात, तो हव्यास कुठेतरी संपला, की आपोआपच समाधान येऊ लागतं. त्याला अबंडन्स आपण म्हणू शकतो. एखाद्याजवळ खूप कोट्यावधी पैसे आहेत. तो अबंडन्समध्ये नाही राहू शकत. कारण त्याला अजून हवं असते, की मला अजून 2 कोटी, अजून 4 कोटी, अजून माझ्या नातवंडांचं, पतवंडांचं मी करून ऐश्वर्य समृद्ध. हा एक हव्यास एंडलेस आहे. माणसाला समाधान तेव्हाच मिळतो, जेव्हा हव्यास संपतो. मग असे ध्यान वेगळे असतात. आपल्याला तटस्थतेकडे नेणारे, निर्विकारतेकडे नेणारे आणि जे समोर आलेलं आहे त्याला सुखाने, समृद्धीने म्हणजे सुखाने पण नाही म्हणता येणार, एक तटस्थतेने. कितीही पैसे मिळतायत, काहीही त्याच्यामध्ये आनंद होत नाहीये. पैशाचा लॉस झाला, दुःख होत नाही. हे ज्यावेळेला आपल्याला येतं, समभावाने बघायचं, प्रत्येक नाव मोमेंट जगण्याचा, त्याचे ध्यान थोडेसे वेगळे असतात आणि हे भोगूनच त्या स्टेटकडे आपण जातो. म्हणून आधी 2-3 वर्ष साधकांना सगळे हे मंत्र दिले. आयुष्य हवं तसं कसं जगायचं. एकदा ते समजलं, की मग प्युअर ब्लिसमध्ये कसं राहायचं. प्युअर ब्लिसमध्ये तेव्हाच राहू शकतो, जेव्हा डिझायरच संपू लागतात. मग या ध्यानाला 3:30ला आपण घेतो. ते शिवसरोदय शास्त्र शिकलेल्यांनाच घेतो. तर हे असं आहे. तर आता हे 4:30चं ध्यान आपल्याला वातावरणाचा फायदा मिळवून देतं. ब्राह्मी मुहूर्तावर असल्यामुळं वात, पित्त, कफ बॅलन्स करू लागतो. हवेमध्ये ओझोन जास्त असतो आणि जसं आपलं वय वाढत जातं, तसं आपल्याला लवकर उठण्याची गरज असते. कारण एनर्जी डाउन का होते? वयोमानाप्रमाणे शरीर डिके का व्हायला लागतं? तर ऑक्सिजनच कमी मिळू लागतो शरीराला आणि ऊर्जा लेव्हल कमी व्हायला लागतात. म्हणून शरीर डिके व्हायला लागतं. वय जसं वाढतं तसं. पण आपण जर वय वाढत चालले आणि लवकर उठत चाललो, तर एनर्जी लेव्हलही कमी होणार नाही आणि डिके पण होणार नाही. कारण मेडिटेशननी सर्वच आपल्याला गोष्टी मिळतात. मेडिटेशन सुपरफास्ट टेक्निक आहे आत्ताच्या ऊर्जेमध्ये. आत्ता पृथ्वी ज्या युगामध्ये चालली आहे, ज्या ऊर्जेमध्ये चाललेली आहे, भले आभाळ कोसळतंय, क्लाउड बस्ट होतायत, पाऊस पडतोय, पूर येतोय, धरणी दुभंगतीये म्हणजे ती खदखदतीये, भूकंप पण होतायत, लँडस्लाइड्स होतायत. हे सगळं भूमीची, या सगळ्या विश्वाची ऊर्जा वाढत आहे. मग ह्यांच्या जर सगळ्या ऊर्जा वाढत आहेत, आपण जर ऊर्जा वाढवली नाही, तर आपण किती विथस्टँड होणार आहेत या चेंजेसला? आपल्याला जर या चेंजेसला विथस्टँड व्हायचं असेल, तर आपली ही ऊर्जा नेहमीपेक्षा आता जास्त ठेवली पाहिजे आणि हे जास्त ठेवण्याचेच आपण ध्यान हे सुपरफास्ट, सुपरमोस्ट टेक्निक आहे. त्यातून आपलं जे काही असतं ते सगळं इंटिग्रेटेड अप्रोच आहे. विहंगम टेक्नो होलिस्टिक ऑर्गनाइज टेक्नो होलिस्टिक होलिस्टिक याचाच अर्थ सर्वसमावेशक. इंटिग्रेटेड अप्रोचेस आपल्या कुठल्याही कार्यक्रमात असतात. तर आता ही जी वॉटर थेरपी आहे, पाणी आणा सगळ्यांनी आणि चमचा आणा. कारण हे आम्ही काही घेत नाही. बरेच आमचे म्हणजे साधक आहेत ते
करतातच. कुठल्याही कार्यक्रमाला आपण हे करायचंय. फक्त जर तुम्हाला संध्याकाळचे कार्यक्रम करताय, हे रात्रीचं ओंकार ध्यान करताय 9:30चं, त्यावेळेला काही हे व्हर्टेक्स वॉटर करायचं नाहीये. हे गोष्ट लक्षात ठेवा. कारण एनर्जी ड्रिंक आहे. आता आपण जे तयार करतोय त्याच्यात 2 टेक्निक्स घातलेले आहेत आपण. तर काय करायचंय, हा चमच्यानी गोल, गोल, गोल भराभर फिरवायचंय. बघा पाण्यात भोवरा झालेला आहे तयार. एक 4, 5, 7, 8 की लगेच उलटं फिरवायचंय. त्याच स्पीडनी उलटं फिरवायचंय हे पाणी. ही जी प्रोसेस आहे ती पाण्यात आपण भोवरा तयार करतो. हा जो भोवरा आहे, या भोवऱ्या टाइपच ऊर्जा सगळी येत आहे आता सध्या विश्वामध्ये. म्हणजे तिथून जे येतंय ते इथे क्रिएट करतोय आपण. त्यामध्ये जो फोर्स आहे, ड्रायव्हिंग फोर्स तो इथे तयार होतो. त्यामुळे ते सगळं अट्रॅक्ट होतं इथे. आणि हे जे व्हर्टेक्स वॉटर आहे ते आपल्याला दिवसभर एनर्जी देतं. जर घरातले कोणी आजारी आहेत, म्हातारी आहेत, त्यांनी नुसतं हे ड्रिंक जरी सुरू केलं, तरी फरक दिसायला लागतात. दवाखान्यातल्या पेशंटला दिलं, तर बघा तुम्ही फरक काय आहे. तर हे ड्रिंक तुम्ही करत चला. जरुरी प्रमाण. आता माझ्यात एवढी ऊर्जा जास्त आहे, मी कधी करतच नाही तुम्हाला खरंच सांगते. कधीच मी करत नाही. कारण मी हे केलं, की मग मला काय रात्रीची सुद्धा झोप येणार नाही ना. आधीच मी काय नाही, काय नाही करतीये, तर मग हे घेतल्यावर काय होणार आहे? क्वचित घेते तुम्हाला दाखवताना केलं तर. तसं तुमच्या गरजेप्रमाणे हे करायचं. तुम्हाला असं झालं, खूपच एक्साइटेड वाटतंय दिवसभर, कमी करा, राउंड कमी फिरवा. हे एनर्जी ड्रिंक आहे. त्यामुळे वेढे किती फिरवायचे ते तुम्ही बघा. आता दुसरं टेक्निक याच वेळेला आपण वापरतो, की पाण्याला सूचना देतो. याला वॉटर अफर्मेशन्स म्हणतात. याचे व्हिडिओ आहेत. जर तुम्ही 1-1 दिवसातनं व्हिडिओ बघायला लागला सुदर्शन पिरॅमिड पॅराडाइजवर, याचे सगळे रिसर्च सांगितलेत. सायंटिफिक सगळं आहे. इथे सायंटिफिक आहे. इथे रिसर्च आहेत. ते व्हिडिओ तुम्ही बघू शकता. सगळ्या टेक्निकचं काय शास्त्र आहे. तर इथे सायंटिस्टनी असे दाखवलेले आहेत प्रूफ्स, की पाण्याला आपण नुसतं थँक्स जरी म्हटलं आता असं, तर पाण्याचे अणुरेणू बदलतात, स्ट्रक्चर बदलतात. मग तुम्हाला पाणी पितानाच आज बघा कसं लागेल. प्रूफ मिळेल, पहिलं प्रूफ मिळेल, की पाण्याची चव बदललेली आहे. आणि घरातल्या कोणालाही तुम्ही हे जर पाणी थोड्या वेळाने दिलं, तर तेही सांगतील, "अगं काही नारळाचं पाणी होतं का? काय होतं?" असं घरातलेही म्हणतील. तर ते म्हणजे टेस्ट बदलते. आपण जे देतो व्हायब्रेशन्स, थॉट्स ते सगळे पाण्यात उतरतात आणि शरीरात 70% पाणी आहे. आणि या पाण्यामुळे मग शरीरात त्याच सूचना जातात आणि कार्यरत होतात. म्हणून आपल्याला जे हवं आहे ते पाण्याला मिळाल्याच्या ह्याच्यात बोललं पाहिजे नेहमी. मला हवं आहे, मला सुख येईल, माझे गुडघे थांबतील असं नाही. गुडघे थांबतील म्हटलं तर तो दिवस कधी उजाडायचाच नाही. माझे गुडघे थांबलेले आहेत. माझे गुडघे ठणठणीत झालेत असं जर म्हटलं, तर लगेच त्या दिवशीच थांबतील. आत्ता थांबतील, ध्यानातच थांबतील. तर म्हणून हवं आहे ते आहे या भावनेतच आपण राहिलं पाहिजे. तशाच विचारांमध्ये राहिलं पाहिजे. तर आता हे पाण्याला आपण म्हणूयात चला. तर भरभर फिरवायचं आणि कंटाळा करायचा नाहीये. रात्री झोपतानाच जवळ घेऊन ठेवा आणि हे करायचं आहे. तर आपण आता वॉटर थेरपी करू आणि ध्यानही करू. आज पिरॅमिड ध्यान करायचंय आपल्याला. मी पटकन काही स्लाइड्स टाकलेल्या आहेत. तर त्या वापर करूयात. म्युझिक असलं ना, की म्युझिकचे इफेक्टही त्याच्यामध्ये उतरतात आणि मग व्हायब्रेशन फ्रिक्वेन्सी वाढायला मदत होते आणि ही जर व्हायब्रेशन फ्रिक्वेन्सी वाढली, की मग आपली एनर्जीही वाढते आणि जेवढी एनर्जी आपली असते त्याच प्रकारच्या तेवढ्याच ऊर्जेचे आयुष्यात आपण इन्सिडन्सेस ओढून घेतो. हे प्रिन्सिपल आपण नेहमी वापरतो. आत्ता विजया मॅडम जॉइन झाल्यात. त्यांना मी 2दा-3दा आवाज दिला, पण त्यांनी बोललेले नाही. अनम्यूट करता आलं का नाही चॅट बॉक्समध्ये तुम्ही टाका विजया मॅडम. तर तुम्हाला मी आज बघितलं म्हणून मी बोलत होते. ठीक आहे चला. तर आता आपण सुरू करूयात. हां, तुम्हाला दाखवायचंय नाही का?
डोळे शांत मिटून घ्या, काही हरकत नाही. आता पेला हातात आहे, चमचा हातात आहे. डोळे मिटले की 90% एनर्जी वाचते आपली आणि एक सुंदर फिलिंग्स तयार होतात डोळे मिटले की. तर ते मिटून छान पाण्याला सूचना देऊ. हलवायचंय. चला, मी निरोगी, निरामय, नित्यानंदी राहत आहोत. आम्ही सर्वजण निरोगी, निरामय, नित्यानंदी राहत आहोत. सुखी समाधानात राहत आहोत. आम्ही पृथ्वीच्या क्रिएशन्स मध्ये सहभागी झालो आहोत. आमच्या सर्वांकडून उत्तमातील उत्तम कार्य घडत आहे. सर्वांना धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. हे अमृतमयी जला, हे अमृतमयी जला, धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. हा भोवरा पोटात जाऊ देत. उरलेलं पाणी तुम्ही घरातल्या लोकांसाठी ठेवू शकता. आपल्या पाण्याच्या हंड्यात मिसळू शकता. एखादं मोठं भांड घेऊन बसू शकता. पळी घेऊन बसू शकता. घरातल्यांना कशी गरज आहे ते बघा. आणि हे पाणी पिण्याच्या पाण्यामध्ये मिक्सअप करू शकता. तर चला, आता आपण ध्यान करायचं आहे. आज आपल्याला पिरॅमिड ध्यान करायचं आहे. चला, आपण सुदर्शन पिरॅमिड मध्ये जाऊयात. निसर्गामध्ये जाऊयात. काल मला एका नवीन साधकाची शंका होती की तुम्ही पिरॅमिड मध्ये घेताय ध्यान, आम्ही कुठे जायचं. पिरॅमिड व्हिज्युअलाइज जरी केला तरी पिरॅमिडचा इफेक्ट सुरू होतो. त्यामुळे व्हिज्युअलायझेशननी आपण वापर करू शकतो ऊर्जेचा, पिरॅमिड ऊर्जेचा. तुमच्याकडे कॉपर पिरॅमिड असेल, पिरॅमिड कॅप असेल तर डोक्यावर घालायची. जसे आज करत आहोत तसे ध्यान करायचे. बघा किती सुंदर वातावरण आहे. मोरांनी स्वागत केलं आहे. पक्ष्यांचा चिवचिवाट कानावर येत आहे. संपूर्ण सागाने वेढलेल्या जंगलामध्ये आपला पिरॅमिड आहे. सागाचे व्हायब्रेशन अतिशय पवित्र, चांगले असतात. अशा या विपुल सात्विक व्हायब्रेशन मध्ये पिरॅमिडच्या उच्च ऊर्जेमध्ये आपण शिरत आहोत. आपलं स्वागत सुदर्शनने केलं आहे. सुस्वागतम, सुस्वागतम, सुस्वागतम. चला, आता आपल्याला जे तत्व हवं आहे, जे तत्व बॅलन्स करायचं आहे,
जो चक्रा ऍक्टिव्हेट करायचा आहे, त्या कोपऱ्यात त्या चक्राच्या कलर समोर बसूयात. हात मांडीवर उपडे ठेवायचे आहेत आकाशाच्या दिशेने. डोळे शांत मिटायचे आहेत आणि श्वासावर फोकस द्यायचा आहे, लक्ष द्यायचं आहे. श्वासासोबत राहायचं आहे. श्वास येत आहे की श्वास जात आहे बाहेर. श्वास येत आहे आणि श्वास जात आहे. बुद्ध या शब्दाचा अर्थच जागृत किंवा ज्ञानी. अशा या बुद्धासमोर आपण बसलेलो आहोत आणि बुद्ध आपल्याला सदैव जागृत राहण्यासाठी, सदैव ज्ञान ग्रहणासाठी
मंत्र बहाल करत आहे. आपण आता आत्मजागृतीच्या प्रवासावर यशस्वीपणे मार्गक्रमण करत आहोत. ज्ञान प्राप्ती झालेल्या व्यक्तीसाठी वापरला जातो. आपला मार्ग हा सर्वोत्तम ज्ञान मार्ग आहे. म्हणूनच आपण सर्व बुद्धत्वाकडे चालू लागलो आहोत. धरून मार्गक्रमण करत आहेत. श्वासाला जोडलो की ब्रह्मांडातील ज्ञान आपोआप आपल्याला प्राप्त होऊ लागते. सर्व ब्रह्मांडाची ताकद, क्रिएटिव्ह शक्ती प्राप्त होऊ लागते. आपण खऱ्या अर्थाने समृद्ध बनू लागतो. सुखी समाधानी राहू लागतो. अबंडन्सचा वर्षाव होऊ लागतो. जे जे हवे ते प्राप्त होऊ लागते. मनात येताच गोष्टी होऊ लागतात. हृदयाला हवे ते घडू लागते. आणि मोक्ष प्राप्तीसाठी समृद्ध होऊ लागतो. तटस्थतेकडे प्रवास सुरू होऊ लागतो. आता पिरॅमिड आपल्याला त्याची जादूमयी ऊर्जा बहाल करू लागला आहे.
आपले नाक हे पिरॅमिडच आहे. नाक नसते तर काय झालं असतं? आपलं चैतन्य नष्ट झालं असतं. श्वास संपला की आपण शव होतो, शिवाचा शव होतो. शरीरच नष्ट होते. तसंच हा पिरॅमिड धरतीवर चैतन्य जागृत ठेवत असतो. निसर्गात जे काही पर्वत आहेत, डोंगर आहेत, ते पिरॅमिडचंच काम करत आहेत. आणि सृष्टीतील चराचरातील चैतन्य जागृत ठेवण्याची अखंड सेवा करत आहेत. आता डोंगर, पर्वत, टेकड्याच कोलॅप्स होत आहेत. कारण धरतीचाच विनाश जवळ आला आहे. धरतीलाच उच्च आयामात जायचं आहे. शुद्ध व्हायचं आहे. बुद्ध व्हायचं आहे. हे सर्व जीवांना समजण्यासाठी, मनुष्य जातीला समजण्यासाठी पिरॅमिड पृथ्वीवर अवतरले होते. कोणे एकेकाळी आणि आता सुद्धा झपाट्याने संख्या वाढत आहे. लवकरात लवकर या आत्म्यांनी पिरॅमिडद्वारे आपला आत्मविकास करून घ्यावा. आपल्या जीवनाचे ध्येय लवकर समजावे आणि लवकर गाठावे म्हणून पिरॅमिड निर्माण होत आहेत. आणि आपल्या जवळ हे उच्च साधन आहे. आपल्या जवळ सुदर्शन पिरॅमिड ही खूप महान शक्ती आहे. महान साधन आहे. त्याचाच उपयोग करून घेण्यासाठी आज आपण सुदर्शन मध्ये आलो आहोत. नाकातच आपलं नाक आता कार्यरत झालं आहे. ब्रह्मरंध्रच आता नाकाचं काम करत आहे. आणि ब्रह्मरंध्रातूनच आपल्याला पंचमहाभूते, पंचतत्वे बॅलन्स प्रमाणात मिळू लागली आहे. बघा आपल्या समोरचा डाव्या हाताचा कोपरा. जलतत्व खेचून आणत आहे. आपल्या स्वाधिष्ठान चक्रावर कार्यरत झाले आहे. मागील तलावातील जलदेवता आपल्याला आशीर्वाद देत आहे. स्वाधिष्ठान चक्र बॅलन्स करत आहेत.
ब्राह्मी मुहूर्तावर स्नानाचं महत्व आहे. या जलतत्वानी आपल्याला त्या स्नान घालत आहेत. अमृतमय जल आपल्यावर शिंपडत आहेत. उजव्या हाताच्या कोपऱ्यातून अग्नी तत्व येऊ लागलं आहे. सागाच्या जंगलामध्ये अग्नी तत्व सुद्धा विपुल प्रमाणात आहे. फायरवूड विपुल प्रमाणात असल्याने अग्नी तत्व सुद्धा समृद्ध आहे. सूर्याची ऊर्जा विपुल प्रमाणात मिळत आहे. त्यामुळे आपले मणिपूर चक्र सुदृढ झाले आहे, बॅलन्स झाले आहे आणि ऍक्टिव्हेट झाले आहे. श्वासासोबत आपण आहोत. श्वासाला न्याहाळत आहोत. आपल्या पाठीमागच्या उजव्या हाताच्या कोपऱ्यातून पृथ्वी तत्व येऊ लागलं हे मूलाधार चक्रावर कार्य करत आहे. त्यामुळे आपले नाते संबंध चांगले झालेत. मनी फ्लो जसा हवा आहे तसा सुरू झाला आहे. हाडे बळकट झाली आहेत. दात केस सुदृढ झाले आहेत. गुडघे ठणठणीत आहेत. सर्व काही सुदृढ झालं आहे. बॅलन्स झालं आहे. श्वासाला न्याहाळत आहोत. त्यामुळे ही पंचतत्वे शरीरात डागडुजी करू लागली आहेत. शरीराला तंदुरुस्त ठेवू लागली आहेत. मनाला सकारात्मक बनवू लागली आहेत.
पाठीमागच्या डाव्या हाताच्या कोपऱ्यातून वायू तत्व हृदयावर कार्य करत आहे. सर्वांशी प्रेमाने संबंध निर्माण होत आहेत. हृदयाचा आरा विस्तारित होत आहे. हृदयाचं मॅग्नेटिक फील्ड वाढीस लागले आहे. वन्नेस कडे आपण सरकू लागलो आहोत. या वन्नेस कडे जाताना ज्या ज्या ऊर्जा आपल्याला बाधक आहेत, ज्या ज्या आपल्या प्रगतीला अडथळे आणत आहेत, त्या त्वरित दूर होत आहेत. नको त्या व्यक्ती, नको त्या गोष्टी, नको त्या ऊर्जा आपल्या मॅग्नेटिक फील्ड मध्ये राहूच शकत नाहीत. सर्व शुद्धीकरण, ऊर्जाचे शुद्धीकरण आता हा हृदय करू लागला आहे. फक्त आणि फक्त चांगले लोक, फक्त आणि फक्त चांगल्या ऊर्जा, वस्तू, इव्हेंट्स, सर्व काही पॉझिटिव्हच आपल्या ऑरामध्ये येत आहे. आपला ऑरा आपले सुरक्षा कवच बनला आहे. या हृदयाच्या ऑरामुळे एक गोल्डन कवच आपल्या भोवती निर्माण झालं आहे. आपला गोल्डन बुद्धा, आपला गोल्डन सुदर्शन आपल्या भोवती आज एक गोल्डन सुरक्षा कवच तयार करू लागला आहे, ज्यामधून फक्त आणि फक्त आपल्या चांगल्यासाठी, आपल्या सर्वांगीण विकासासाठी सर्व काही आतमध्ये राहू शकणार आहे. नको ते सर्व बाहेर पडणार आहे. सुदर्शनच्या वरच्या टोपीच्या शिखरातून आता आकाश तत्व आपण ग्रहण करत आहोत. देवी ऊर्जा आपण प्राशन करत आहोत. उच्च आयामातील ऊर्जा आपल्यावर कार्य करत आहेत. आपल्याला सपोर्ट बहाल करत आहे, मार्गदर्शन देत आहेत. काय करायचे काय नाही हे सांगत आहेत. आपल्याकडून योग्य त्या गोष्टी करून घेत आहेत. ब्रह्मांडीय ऊर्जेला जे जे हवं आहे ते आपल्याकडून घडत आहे. भव्य दिव्य काम आपल्याकडून घडत आहे. समाजाच्या परिवर्तनासाठी आपण शिल्पकार बनले आहोत. या ऊर्जा आपल्याला त्या सामर्थ्य बहाल करत आहेत. समाज परिवर्तनाचे शिल्पकार. किती उच्च दर्जाचे काम आपल्या हातून घडले आहे, घडत आहे. देवी ऊर्जा आशीर्वाद आपल्याला देत आहेत. आपल्याला कनेक्ट झाले आहेत. आपल्या सभोवताली राहू लागले आहेत. सुदर्शन पिरॅमिडचे धन्यवाद मानूयात. या देवी ऊर्जेला नतमस्तक होऊयात. तुम्हाला जे हवे ते आमच्याकडून करून घ्या. आम्ही सज्ज झाले आहोत.
श्वास येत आहे आणि श्वास बाहेर जात आहे. श्वासाचा गरम स्पर्श आता नाकपुड्यांना जाणवू लागला आहे. आपण आता कुठल्या तत्वामध्ये आहोत बघून घ्यायचे. ज्यांनी शिकले शिवसरोदय त्यांनी तत्व बघून घ्यायचं आहे. जलतत्व आणि पृथ्वी तत्व असेल तर मॅनिफेस्टेशन करायचं आहे. जे हवं आहे ते व्हिज्युअलाइज करायचं आहे. नाडी कुठली चालू आहे बघायची आहे. डावी चालू आहे का उजवी नाकपुडी चालू आहे का दोन्ही चालू आहेत. जे आयुष्य बदलाचे अत्याधुनिक शास्त्र कोर्स करत आहेत त्यांना आयुष्याचा चित्रपट तयार करण्यास सांगितला होता. त्यांनी आता सज्ज राहायचे आहे. व्हिज्युअलायझेशन करण्यास, आयुष्याचा चित्रपट बघण्यास. इतरांना ज्यांना काही माहिती नाही त्यांनी एक इच्छा मनात धरायची आहे जी आजच पूर्ण होण्यास गरजेची आहे. जी आजच पूर्ण झालेली बघता येईल अशा या इच्छेचं आता मॅनिफेस्टेशन करायचं आहे. कुठलीही एक इच्छा मनामध्ये धरा. जसे की मला सुंदर आज गुलाबाचे फूल, चाफ्याचे फूल, तुम्हाला आवडते ते फूल कोणीतरी आणून दिले आहे. छोट्या इच्छा, छोट्या इच्छेतून आनंद प्राप्ती झुलायची आहे. झोके उंच उंच घेऊन मला हवे ते पुस्तक मिळाले. मला हवा तो फोन आला. माझे हवे ते काम झटकन झाले. माझी हरवलेली वस्तू सापडली. काहीही हृदयाला हवे ते पूर्ण झाले. माझ्या आयुष्याचा चित्रपट फ्लॅशबॅक मी बघत आहे. पहिली वेळ साकार होऊ लागली आहे. आनंदाश्रू डोळ्यातून वाहू लागले आहेत. बघा ना, पूर्ण झाली. जी गोष्ट माझ्या आयुष्यात हवी होती ती पूर्ण झाली.
आपल्या धरती मातेसाठी आईच्या गाभ्याला कनेक्ट झालो. आईच्या उदरामध्ये सुंदर बाळ जसे पहुडले आहे, तसे आपण पहुडलो आहोत. आईच्या गर्भाला सदैव आपण कनेक्टेड आहोत. आईची स्पंदनं जाणून घेत आहोत. आईसाठी काही करू लागलो आहोत. आपल्या आईसाठी. आपल्या पृथ्वीच्या मातेसाठी आपण काही करत आहोत. आपल्या प्लॅनेट साठी आपण काही निर्माण करत आहोत. त्यासाठी या जीवाने जन्म घेतला. त्या सर्व इच्छा तृप्त झाल्या. मानवी देहाचे आपण चीज केले. मानवी देहाच्या क्षमता पूर्णपणे वापरल्या. तर क्रिएशन आज आपण बघत आहोत. आपलीच निर्मिती, आपलेच क्रिएशन वैश्विक लेव्हलवर, प्लॅनेट लेव्हलवर. आता आगेकूच करत आहोत बुद्धत्वाकडे. अंतिम ध्येय साकार होत आहे. सर्वोच्च ध्येय साकार होत आहे. ते ध्येय सुद्धा प्राप्त केले. झाले, मी बुद्ध झाले. शुद्ध मी, शून्य मी. शून्यत्वाला प्राप्त झाले. शून्यत्वाला. शून्यत्व इनफायनाईट झाले, अमर्याद झाले. इनफायनाईट, इन्फिनिट. मीच इनफायनाईट बनले, शून्य बनले, अमर्याद बनले. अहम ब्रह्मास्मि तत्त्वमसि अनुभवले. मीच ब्रह्म, मीच ईश्वर, मीच सदाशिव, तो शिव मीच, सदाशिव मीच. मीच शिव, मीच ईश्वर, मीच सर्व काही. सत्याला कवटाळले, सत्यामध्ये विलीन आहे. शून्य मी, शून्य मी.
शून्य मी. धन्य मी, धन्य सर्व आपण. धन्यवाद सगळ्यांना. धन्यवाद तुम्हाला. धन्यवाद ब्रह्मांडाला. शून्य मी. शून्य मी. ध्यान कंटिन्यू करायचे, डोळे उघडायचे नाहीयेत. तसंच झोपून जायचं आहे. 15-20 मिनिटं तरी झोपायचं आहे.